हो मी सगळे प्रश्न घेऊ, फक्त एक एक घ्या ना. काय नाही, मी पूर्णपणे ही इन्फॉर्मेशन का देत नाही, कुठले कुठले नेते आले होते यांची नावं आहेत, काही लोकांचे फोटो आहेत, कारण मला याच्यात राजकारण आणायचं नाही. पण मी एकच गोष्ट सांगतोय की त्याच्या लग्नाला मोठे मोठे नेते 100% गेले होते. जर रोहित सिंग जो VSRचा मालक आहे आणि जो अतिशय चुकीच्या पद्धतीने विमान चालवायचा, बऱ्याच त्याच्यावर इलिगॅलिटीज आहे, अशा व्यक्तीच्या लग्नात जर तुम्ही जात असाल तर कुठं ना कुठेतरी तुमचे व्यक्तिगत, पारंपरिक नाही तर व्यावहारिक काय ना काहीतरी रिलेशन त्याच्यामध्ये असावं. आणि मग ते कोण आहेत नेते, ते खरं खोटं म्हणजे गेले होते हे खरंय, पण त्यांचे संबंध काय हे मला माहित नसल्यामुळे मी कोणाची नावं त्याच्यामध्ये घेत नाही. मराठी करतो ना, 5 प्रश्न मराठीत. मला सुरक्षा कोण देणार? मला जास्तीत जास्त सुरक्षा माझे कार्यकर्ते देतील. माझी पर्सनल जी कुठली सिक्युरिटी असेल ती सुरक्षा त्या ठिकाणी देऊ शकते. आता त्याच्या व्यतिरिक्त जर सरकारला असं वाटलं की नाही सिक्युरिटी ही दिली गेली बाहेर, आता तो कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आणि सरकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विषय आहे. पण नक्कीच मी फार मोठी रिस्क या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या आणि आता घेतोय याची जाणीव मला सुद्धा आहे, माझ्या परिवाराला सुद्धा आहे. तर शेवटी कोणाला तरी या विषयासाठी लढावं लागेल. 200 पटीबद्दल आणि 50 पटीबद्दल. दादा असताना आणि दादा नसताना. दादा असताना नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे इलेक्शन झाले. त्या उमेदवारांना मी काय म्हणतो हे कळलंय. आज दादा नसताना 50 पटीचं हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराला कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा ही फक्त मी बोलून दाखवली. आणि हा विषय मला जो सांगण्यात आला, इथून 150 किलोमीटरवर एक कुठला तरी मतदारसंघ असावा, चांगला मतदारसंघ आहे, अशा एका जबाबदार आमदाराकडूनच हा विषय त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आलेला आहे. मार्गदर्शक कागदाचा गैरव्यवहार होऊ शकतो. आता ते कागद काय हे आपल्याला पण शोधावं लागेल. मीडिया म्हणून तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात, पब्लिक म्हणून महाराष्ट्राचे नागरिक इच्छा व्यक्त करतायत, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी घेतो आणि हे पुरावे त्यांना देतोय. जर त्यांच्या गटाकडनं, त्यांच्या पक्षाकडनं तशी इच्छा जर व्यक्त केली गेली तर मी त्यांना सुद्धा माहिती त्या ठिकाणी देईल. पण इच्छा व्यक्त झाल्यानंतर ती माहिती देऊ शकतो. इच्छा व्यक्त झाली नसेल तर मी माहिती कशी देणार? VSR व्हेंचर्स आणि VSR कॉर्पोरेशन नावाच्या 2 कंपन्या त्याच्यात 27 विमानं आहेत. 27 विमानापैकी आपले जे सगळे नेते बऱ्यापैकी विमानं त्याच्यामध्ये वापरतात. मुख्यमंत्री साहेब जर धावपट्टी मोठी असेल तर 600 लेगेसी 600 एक चांगलं विमान आहे, ज्याच्यातून मी त्या सेलिब्रिटी खेळाडूला घेऊन गेलो होतो का ते 2000 होतं माहित नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा प्रिफर करतात छोटं नको मोठं विमान द्या. पण दादांना काटकसर करायची सवय. दादांनी सांगितलं की बाबांनो दिल्लीला जायचं असेल तर मला लेगेसी द्या नाही तर मोठं द्या. बाकी वेळेस जरा स्वस्तातलं साधं त्या ठिकाणी कुठलं तरी सेफ विमान हे मला त्या ठिकाणी द्या. आणि दादा मग लेअर जेट वापरायचे, बाकी सुद्धा लेअर जेट त्याच्यामध्ये वापरायचे. पण दुर्दैवाने ही घटना दादांच्या बाबतीतच त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये तरतूद आहे, तुम्ही ज्या मागण्या केल्या पत्रकार त्यांनी तरतूद केली की बाहेरची एजन्सी जर आपल्याला हायर करायची असली तर त्या संस्थेच्या मार्फत एजन्सीची तपास करत त्याचा सर्व खर्च ही संस्था देत असं त्यांनी म्हटलंय. मग रोहित पवार मागणी करतात. मग सीबीआयला काल जे काही पत्र त्या ठिकाणी सीबीआयचं तपास यंत्रणा सीबीआयला घेण्यात यावं हे जे पत्र त्याच्यामध्ये दिलं, तर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर त्या पत्रामध्ये हे कदाचित त्यांनी ते लिहिलं असेल आणि लिहिलं नसेल तर का नाही लिहिलं असा प्रश्न त्यांना आपल्याला करता येईल.
एजंट जो होता आहे, जो बाहेरच्या देशात आहे असं तुमचं म्हणणं आहे, त्याला वाचवण्यासाठी हे सर्व खेळलं जात आहे. असं दिसतंय. रोहित सिंग, विके सिंग, VSR ही कंपनी आणि VSR या कंपनीमध्ये 250 कोटीची इन्व्हेस्टमेंट ज्या ज्या लोकांनी केली त्या सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आज सरकारकडे केला जातोय. म्हणून हे इन्व्हेस्टिगेशन हे योग्य डिरेक्शनली चाललेलं नाही, योग्य दिशेने चाललेलं नाही. याच्यामध्ये बऱ्यापैकी कागदाचा मॅन्युप्युलेशन, नाहीतर कागद हे बदलले जातील, त्याचं डॉक्युमेंटेशन बदललं जाईल असं आम्हाला भीती वाटते.